हे भाल्या इकडे ये. अरे ये की. राणा का लपला होतास का म्हणून? अरे ते जाऊ दे, तू कुठं निघालास? कुठं म्हणजे तालमीत? आजकाल तालमीत येतोयस तू? तालमीला नारळ बिरळ दिलास का काय? नाही, ते जरा काम होतं म्हणून यायला नाही जमलं. असं करू नको मर्दा. उद्याचा महाराष्ट्र केसरी आणि हिंद केसरी बघतोय मी तुझ्याकडे, आणि तू जर अशी तालीम बुडली तर कशी चालेल? उद्यापासून येतो. बरं, एक काम होतं तुझ्याकडे. काम नाही रे बाबा. रानाच्या नादाला लागलं की वस्ताने सांगितले गंडा सोडणार म्हणून. अरे असं काय करतोस? दोस्त आहेस ना हो माझा. अरे लई अर्जंट काम आहे, तेवढं कर की. हा, तू म्हणतोस म्हणून करतो. सांग. बरं, तुला वाचता येते ना? येते की. चल ये, ठीक आहे. बस बस. ठीक आहे, वाच बघू. काय लिहिलं यात? तेच तर कळणं झालंय. वाच. आता एवढं वाचायचं म्हणजे तालमीला उशीर होणार की मला. वस्तात वाटल तिकडं. एवढं तरी वाच की. घे. आज मी फार खुश आहे. मन फार पच्या पोटात पाय पू ला डबल त्याला येलांटी आणि त नाही जमत राहणार. पण तू म्हणला की तुला येत आहे ना? बायको किराणाची लिस्ट देते ती परफेक्ट जमते, पण हे जोड अक्षर आलं की घोटाळा होतोय. बर, ते जोड सोड. ते सप्पय ते तरी वाच. सप्पय. मन झालं आहे राणाजीनं मला चहा येला का ना येला चहा प्यायला बोलवलं आहे. राणा जातो त्या दिवशी चहाच्या टपरीवर. चल, झालं तुझं काम. तालमीला जा, नाही तर वाजतात ओरडतील. हा, जा जा. कुणाची डायरी? आपल्या पाठकबाईंची. अरे भाल्या, उकाळीच्या तुला सांगितलेला ध्यानात नाही वय? कशाला नादाला लागलाय त्या राणाच्या? ते मी आज तालमीला आलोय. बसतात, एकच मिनिट आलो. मोबाईल भारीच पडला राणाचा. ए, आले का? हॅलो. हॅलो राणाजी, कसे आहात? मी बरं आहे, तुम्ही? मी पण छान आहे. बरं, सेमिनार संपतोय माझा, उद्या परत येते मी. काय सांगताय? खरंच काय? हो. कधी येणार आहे? किती वाजता? मी येऊ काय न्यायला? नाही म्हणजे काकांची तब्येत बरी नाही ना, म्हणून म्हणलं. ते ठरवू आपण. आधी सांगा मला की मी येताना तुमच्यासाठी काय आणू. माझ्यासाठी? हो, नको नको. कशाला? अहो नाही, तुम्ही बाबांची एवढी मदत केली आणि मलाही तुम्हाला मनापासून काहीतरी द्यावंसं वाटतंय. सांगा ना काय आणू. हा, एखादा फवारणीचा लेटेस्ट पंप असेल तर घेऊन या. पंप?
हा नाही म्हणजे मला त्यातलं काही कळत नाही हो. आणि ओझं पण फार होईल ना. हा नाही मग राहू द्या, ते पंपाच्या भानगडीत पडू नका तुम्ही. बरं मग दुसरं काय आणू? दुसरं हो ते अहो दुसरं काय कळना झालंय मला. हा तुम्ही तुमच्या मनानं काहीतरी घेऊन या. ठीक आहे. हा आणि हो लई दिवस झाले तुम्ही बाहेर राहून. हो दिवस कसे भरकन गेले ना, कळलंच नाही. हा लवकर या, वाट बघतो. हो मलाही तुम्हाला काहीतरी सांगायचंय. हा ठेवू आता. ठेवताय? ठेवा. हा आता अंजलीबाई उद्या येणार. आता डायरीतला डबही कळला नाही आपल्याला. काहीतरी केलं पाहिजे गड्या. आता येळ घालवण्यात काय अर्थ नाही. आता तो क्षण जवळ आलाय अंजली. परत गेलीस की राणाला सगळं मनातलं सांगून टाक. आता पुढे जायलाच हवं. त्याला कळत नसेल तर तुलाच त्याची जाणीव करून द्यावी लागेल. काही बी करून अंजलीबाई यायच्या आत मला कळलंच पाहिजे. ताईसाहेब हे काय करताय सा? ह्योच तर आमचा हुकमी पत्ता आहे. कसला पत्ता? पहिल्याकडनं डायरी घ्यायची आहे ना आज. आज घेणार आहे? मग 1-2 दिवसात ती मास्तरीन बाई येणार आहे परत. त्याच्या आधी आमच्या हातात डायरी आहे ना ग. अहो मग ताईसाहेब डायरी हुडकायची सोडून ही जुनी मडी कशाला उकरायला सा? चंद तुझ्या डोक्यात खरंच फॉल्ट आहे का ग? ह्यो प्लॅन जर आज नीट झाला तर डायरी स्वतःहून आमच्या हातात देतो का नाही बघ. आता हे काय आहे? प्रगती पुस्तक म्हणत्या त्याला. प्रगती कसली, अधोगती पुस्तकच म्हणाय पाहिजे. समधीकडे नुसतं भोपळा भोपळा न भोपळा. तू काय दाताड काढतीस ग? तुझी न त्या बैलाच्या मेंदूची गत एकच आहे. हं? सासूबाई, आज आम्ही आमच्या फायद्यासाठी तुमच्या नावाचं खोटं पत्र वाचून दावणार आहे तुमच्या बैलाला. आमच्या मनासारखं व्हावं म्हणून आशीर्वाद द्या. ताईसाहेब बैल वहिनी काय झालं रडायला? राणा भाऊजी, आईचं काळीज काय असतंय हे आज आम्हाला नव्यानं कळलं.
घराची झाडलोट करत असताना आज सासूबाईंची ती ट्रंक सापडली आम्हाला. तुमच्यावर लई जीव होता त्यांचा. तुम्ही शाळेत जात नव्हता म्हणून तुमच्यावर त्या जेवढं चिडायचं का नाही, त्याच्यापेक्षा 100 पटीने जास्त तुमची काळजी करायच्या त्या. तुम्ही बघितलं तर तुम्हाला मी कळेल. हे बघा, हे बघा, सासूबाईंच्या साड्या. तुमचे लहानपणीचे फोटो. कसं दिसायचा तो राणा भाऊजी. तुमचे प्रगती पुस्तक. हे बघा, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सासूबाईंची ही डायरी. डायरी? कागदासारखं दिसत असलं तरी मी डायरीच म्हणायची की ही त्यांची. आपल्या मनातलं समद उतरवलंय बघा त्यांनी या कागदावर. तुम्ही जर वाचलं नवं तर तुम्हाला बी कळेल. तुम्हाला कुठं वाचता येतंय म्हणा, आम्ही वाचून दाखवू की. काही काळजी करू नका. माझा राणा अभ्यासात ढ म्हणून कधी मधी राग निघतो माझा. पण माझा राणा म्हणजे माझ्या काळजाचा तुकडा आहे. त्याला माझा राग दिसत असेल पण त्या रागा मागची आईची माया त्याला कधी कळणार. तसं मला रानाचा राग कधी बी येत नाही. पण तो कायम आपलं तेच खरं करतो म्हणून मग ताबा सुटतो माझा कधी मधी. माझा राणा शिकला नाही तरी चालल, पण त्यानं त्याचा चांगुलपणा जपला पाहिजे. आता लहान आहे पण उद्या मोठा झाला की समजा सांगणार आहे मी त्याला. मला माझ्या पोराचा कधीच राग आला नाही आणि येणार बी नाही. अभ्यासात ढ असला म्हणून काय झालं. माझा राणा जगातला सगळ्यात चांगला पोरगा आहे. मला आजवर वाटत होतं की मी शाळेत जात नव्हतो म्हणून तू मला रुसून सोडून गेलीस. पण आज मला कळलं की शाळेचा काय बी संबंध नव्हता.
तू माझ्यावर रुसली नव्हतीस हे ऐकून माझ्या मनाचं वजन हलकं झालं बघ. वहिनी, तुम्ही आज मला आईची डायरी वाचून दावली. तुमच्या रूपानं आज मला आईची गाठ पडली बघ. राणा भाऊजी, बरं झालं बघा ही डायरी आज आमच्या हातात पडली. या डायरीत तुमच्या आईनं तुमच्यासाठी काय लिहिलंय ते तुमच्या पत्र पोहोचवता तरी आलं. ही डायरी जर आज आम्ही वाचली नसती तर एका आईच्या मनात काय दडलंय हे तिच्या पोरापर्यंत कधीच पोचलं नसतं बघा. राणा भाऊजी, तुम्ही अडाणी म्हणून जगानं तुम्हाला हिनवू द्या, पण तुमच्या आईनं डायरीत जसं लिहिलंय तसं तुमचा चांगुलपणा तुम्ही कधी बी सोडू नका बघा. तुम्हाला वाचता येत नसलं म्हणून काय झालं, तुमची ही वहिनी हाय की तुमच्यासाठी. तुम्हाला उत्तर सापडलं का? तुम्हाला कोण दिसलं डोळ्यासमोर ते कळलं का तुम्हाला? माणसाच्या भावना ज्या त्या टायमाला कळलेल्या बऱ्या असतात बघा. उशीर झाला का नाही की लई पश्चाताप होतोय. खरंय वहिनींचं. एकदा आईच्या बाबतीत जसं झालं तसं आता परत अंजलीबाईंच्या बाबतीत नको व्हायला. वहिनी, तुम्ही माझं अजून एक काम करणार काय? राणा भाऊजी, तुम्ही फक्त सांगा. ही ही डायरी घ्या आणि यात काय लिहिलंय ते मला सांगा. अहो, लई महत्वाचं आहे. बैला, तुझं आणि त्या मास्तरनीचं भविष्य आता आमच्या हातात आहे. आता बघच कशी वाट लागते ते. सासूबाई, धन्यवाद.